हॅलो एव्हरीवन, JEE 2026 लेटेस्ट झालेल्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन आला होता. रेजिस्टन्सचे वेगवेगळे कॉम्बिनेशन दिलेले आहेत. ए एंड बी मधले इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स तुम्हाला दिलेलं x/5, तर एक्सची व्हॅल्यू विचारलेली आहे. डेल्टा टू स्टार जे सिंपल मेथड आहे ते कसे आहे ते आपण बघू. त्यानंतर आपण वेगळ्या मेथड्सनी किर्चॉफ्स लॉनी सॉल्व्ह करून बघू. पण पहिल्या मेथडनी कसं सॉल्व्ह करायचं बघूया. याचं कॉन्फिगरेशन तुम्ही असं करून घ्या. 6 3 3 6 आणि इथे सेंटरला आहे ते 3. तर याचं कनेक्शन सेंटरला दिलं. हे सगळे रेजिस्टन्सेस आहेत. याला म्हणा R1, याला म्हणा R2, याला म्हणा R3. R1 कसं कॅल्क्युलेट करणार? R1 दोघाला कनेक्ट केलेलं आहे 6 × 3. R1 जे आहे 3 आणि 6 ला डिवाइड बाय सम ऑफ ऑल. इट इज 3 + 6 + 3. सो 18 डिवाइडेड बाय 12. सो 3/2 हे झाली R1 ची व्हॅल्यू. सिमिलरली R2 बघा, दोघांना कनेक्ट केलेलं आहे 3 आणि 6. सो R2 इज इक्वल टू अगेन 3 × 6 डिवाइडेड बाय टोटल सम किती आहे 12. सो अगेन 18 डिवाइडेड बाय 12 इक्वल टू 3/2. इकडं R3 दोघांना कनेक्ट केलेलं आहे 3 आणि 3. हे सध्याला हे बघायचं नाही आपल्याला, एवढाच विचार करायचा, एवढंच कन्व्हर्जन करायचं. सो 3 आणि 3. सो R3 इज इक्वल टू 3 × 3 डिवाइडेड बाय 12. 12 का बरं? सगळ्यांची बेरीज, सगळ्या रेजिस्टन्सची 6, 3 आणि 3 वरच्या डेल्टाची. सो 9/12 म्हणजे काय झालं? 3 3 जार 3 4 जार 3/4. याचं कन्व्हर्जन तुम्ही कसं केलेलं आहे? R1 म्हणजे हे झालं तुमचं पहिल्यांदा, हे आहे 3/2. ओके, मग ह्याचं पॅरलल कॉम्बिनेशन तुम्हाला दिसत आहे. नंतर हे R2 असणार आहे, ते असणार आहे 3/2. इकडचं असणार आहे 3/4 आणि त्यानंतर हे राहिलेले हे कनेक्शन कशामध्ये आहे? तर 3 ला सिरीजमध्ये आहे आणि हे कशाला सिरीजमध्ये आहे? तर 6 ला सिरीजमध्ये. आता हे तुमचं कॉन्फिगरेशन झालं. याच्यामध्ये बघा 3/2 आणि 3 सिरीजमध्ये, 3/4 आणि 6 सिरीजमध्ये. तर ह्याचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स पहिल्यांदा फाइंड आउट करून बघू. सो 3/2 + 3 काय झालं? याचा LCM 6 + 3 9/2 आणि ह्याचा 3/4 + 6 म्हणजे काय झालं? 24 आणि 27/4 हे झालं या दोघांचं. आता ह्या दोघांचे जे सिरीजमध्ये आलेले जे आहेत 9/2 आणि 27/4 हे पॅरललमध्ये. सो 1/R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1/9/2 + 1/27/4. कारण का? पॅरलल कॉम्बिनेशनचा R इक्विव्हॅलंट. म्हणजेच काय म्हणते आपल्याला? 2/9 + 4/27. याचा LCM फाइंड आउट करा. 27 9 3 जार, therefore 2 × 3 6 + 4. सो 10/27 हे झालं 1/R इक्विव्हॅलंट. तर मग R इक्विव्हॅलंट काय असेल? सो R इक्विव्हॅलंट असेल 27/10. आता ह्याचा R इक्विव्हॅलंट ह्याच्या बरोबर सिरीजमध्ये. सो 3/2 + 27/10. याचा LCM काय झाला? 10. सो 2 5 जार 10 म्हणजे 5 याला मल्टिप्लाय करा. 15 + 27 म्हणजे काय झालं? 42 डिवाइडेड बाय 10 म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला? 21 डिवाइडेड बाय 5. सो 21 हे बघा x/5 21/5. याला कम्पेअर करा x/5 ला. सो x ची व्हॅल्यू काय असणार आहे? x इज इक्वल टू 21 रेजिस्टन्स ओहम मध्ये. थँक्यू व्हेरी मच.